या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे उदाहरणे पाहणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, 40चा वर्ग वजा 36चा वर्ग बरोबर किती। इथं आपल्याला a चा वर्ग वजा b चा वर्ग या सूत्राचा उपयोग करायचा आहे। a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर असते a अधिक b a वजा b। a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर असते a अधिक b a वजा b। इथं a च्या ठिकाणी आहे 40 आणि b च्या ठिकाणी आहे 36, तर हे येणार 40 अधिक 36 a अधिक b, नंतर a वजा b 40 वजा 36 a चा वर्ग वजा b चा वर्ग या सूत्राचा इथे आपण उपयोग केला आहे। आता 40 अधिक 36 बरोबर या दोघांची बेरीज येते 76। इथं काही नसते म्हणजे असते गुणाकाराचं चिन्ह, गुणेला 40 वजा 36, 40 मधून 36 गेले इथं उरतात 4 बरोबर 76 गुणेला 4, 6 चूक 24, 24 शी 4 हातच्याले 2, 7 चूक 28, 28 आणि 2 30 बरोबर 304। आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण दुसरे, 1/2 अधिक 1/3 गुणेला 9/10 बरोबर किती। इथं आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार आणि बेरीज करायची आहे। 1/2 अधिक 1/3 गुणेला 9/10। पहिले काय करायचं, अपूर्णांकाचा गुणाकार करायचा। डायरेक्ट गुणाकार करू शकता, नाहीतर काटाकाटी करायची। 3 1 3, 3 त्रिक 9, 3 ने 9 ला भाग जाते, इथं उरले 3 आणि इथं 10। 1/2 अधिक 3 1 3, 10 1 10 बरोबर। आता इथं या अपूर्णांकाचा छेद समान नाही म्हणून काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा। 10 1 10 अधिक 2 त्रिक 6 भागेला 10 दुने 20 बरोबर 10 6 16, 16/20। आता 4 ने 16 ला पण भाग जाते, 20 ला पण भाग जाते, 4 चूक 16, 4 पंच 20 बरोबर 4/5। आपलं उत्तर आलं 4/5, पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण तिसरे, P या नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल। एक नळ टाकी भरते आणि दुसरा नळ टाकी रिकामी करते। P या नळाने एक टाकी 12 तासात भरते, तर 12 गुणेला आणि Q या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते, 15 तासात टाकी रिकामी होते, तर भागेला काय करायचं, या दोघांमधला फरक लिहायचा। 15 वजा 12 किती येतात 3, 3 नी आता याला भागायचं। 3 1 3, 3 चूक 12, इथं उरले 4 आणि 15, 4 गुणेला 15 बरोबर 15 चूक 60। तर आपल्याला विचारलं होतं इथं जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल, तर ती टाकी भरण्यास 60 तास लागतील। पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण चौथे, 1/5 चा कंसामध्ये 7 अधिक 7 गुणेला 7 वजा 1 बरोबर किती। 1/5 जसेच्या तसे लिहायचे, 6 च्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं, कंसामध्ये 7 अधिक 7 गुणेला 7, 7 7 49 वजा 1 बरोबर 1/5 गुणेला
49 अधिक 7 यांची बेरीज येते 56 वजा 1 बरोबर 1/5 गुणेला 56 वजा 1 55. 5 नी 55ला भाग द्यायचा. 5 1 5 5 11 55 बरोबर 11. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. उदाहरण 5. जर 4 माणसे 20 दिवसात 3600 रुपये कमावतात तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतात? काय करायचं इथं 4 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतात? 3600. तर 4 गुणेला 20. 4 माणसे 20 दिवसात 3600 रुपये कमावतात. 3600 गुणेला तर 10 माणसे 20 दिवसात 10 गुणेला 20. 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतात? भागेला हे आपल्याला काढायचे आहे. यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. 3600 गुणेला 10 गुणेला 20 यांचा तिरपा गुणाकार करायचा. गुणेला 4 गुणेला 20. आता हे 20 आणि हे 20 अंशामधले 20 छेदामधले 20 कट झाले. 4 1 4 4 9 36 इथं झाले 900 आणि हे 2 शून्य. 900 गुणेला 10 बरोबर 900 गुणेला 10 बरोबर 10 9 90 आणि हे 2 शून्य. 9000 पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.